या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा धुळा उडालेला आहे। निवडणूक अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे। अगदी प्रचाराला काही दिवस शिल्लक असताना तिकडे लासूर गटामधले घडामोड समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आहे। इकडे खरं तर काँग्रेसचे उमेदवार तालुक्यामध्ये उभे नसते तरी लासूर गटामध्ये काँग्रेसच्या वतीनं खरं तर मनाजी मिसाळ यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। काल अंबादास दानवे यांच्या जोरदार सभा इकडे पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर अनेक घडामोडी खरं तर इकडे घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही काँग्रेसचे मंडळी आहे बातचीत करण्यासाठी। तुम्ही कसा पाठिंबा दिला आहे आणि काय प्रतिक्रिया आहे पाठिंबा दिल्यानंतर? आजच्या गोष्टी ज्या आहे लासूरगाव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो आहे। मी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी सुद्धा रेसमध्ये होतो, पण काँग्रेसची उभाटा गटाची वंचित बहुजन आघाडीची युती झाली, त्यामुळे जागा एमएसला सुटण्यात आली। आमचे पाटील आहे त्यांचे कन्या त्यांना तिकीट देण्यात आलं। तर आम्ही सर्व जनतेची आमचे मित्रमंडळ आहे, बाकीचे ज्या सर्वसाधारण जनता आहे त्यांचं म्हणणं होतं बाबा तुम्ही कुठल्या तरी एका व्यक्तीला पाठिंबा द्या, येणाऱ्या काळात म्हणजे आपले कामं जे आहे त्या आपण सोडण्याचा प्रयत्न करू। मग सारा आमचे जे मित्रमंडळ आहे जे आमच्यासोबत आहे मित्रमंडळ त्यांना विचारून आम्ही डिसिजन आज घेतलं आहे की मनाजी पाटील मिसाळ यांची मुलगी कल्याणताई मिसाळ यांना आम्ही पाठिंबा जाहीर करतो आहे। येणाऱ्या काळात आमच्या जनतेच्या जे बी अडचणी आहे मनाजी पाटील मिसाळ असेल मी असेल येणाऱ्या काळात आम्ही त्या सोडूया। बरं, आपल्यासोबत मनाजी पाटील मिसाळ देखील आहेत। काँग्रेसकडे तुम्हाला पाठिंबा जाहीर झालेला आहे। अनेक नेते खरं तर तुम्हाला समोर येऊन आता तुमचा पाठिंबा जाहीर करताना पाहायला मिळत, काय प्रतिक्रिया आहे सगळं बघून? या सगळ्यांचे खऱ्या अर्थाने आम्ही आभार मानले पाहिजे। खऱ्या अर्थाने आमची काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष या सर्व पक्षांची मनसे यांची आमची युती आहे आणि युतीचा धर्म पाळून आमचे मित्र अक्षय पाटील रोठे यांनी जे आम्हाला व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी लासूर गटामध्ये माझी कन्या डॉक्टर कल्याणी मनाजी मिसाळ, तसेच आमचे दुसरे उमेदवार अशोकराव चव्हाण, त्याचबरोबर दुसरे अर्चनाताई विठ्ठल ढमाळे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने या पाठिंबा दिल्याबद्दल मी अक्षय पाटील रोठे व त्यांच्या मित्रमंडळाचे आभार मानतो। आणि भविष्यामध्ये माझी शेवटची निवडणूक आहे, मला याच्यानंतर कुठलीही निवडणूक करायची नाही। ही जी निवडणूक संपल्यानंतर भविष्यात यांच्यासारखे अक्षयसारखे जे युवक येतील अशांना भविष्यामध्ये आम्ही मदत करू, निश्चितच त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही या निमित्ताने देतो। बरं, अजून एक प्रश्न विचारतो। मला सकाळी स्वर्गाचे मारेवाणी कुटुंबाचे चिरंजीवांनी एक माहिती दिली, खरं तर ते भाजपामध्ये आहेत, मात्र त्यांनी आम्ही मनाजी पाटील मिसाळ यांच्यासोबत असल्याचा दावा केला। आम्ही त्यांच्यासोबत प्रचार करतो आहे आणि त्यांना मी व्यक्तिशः माझा पाठिंबा देत असल्याचं मला सांगितलेलं आहे। थोड्या वेळ नंतर ते बोलतीलच, पण हे सगळे लोक ज्या खरं तर ज्या कुटुंबासाठी तुम्ही अनेक दिवस सोबत होतात ते सगळे लोक पक्ष बाजूला ठेवून तुमच्यासोबत येत आहेत, काय वाटतंय सगळं बघून? अत्यंत म्हणजे माझ्या मनाला अत्यंत आनंद झालेला आहे आणि वाणी साहेबांच्या कुटुंब हे माझ्यासोबत कधीही सोडून मला जाणार नाही याची मला खात्री होते। वाणी साहेबांचं कुटुंब असू द्या, माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचं कुटुंब असू द्या, या सर्वांनी मला आधार दिलेला आहे आणि आज माझ्या कन्येसाठी हे दोन्ही कुटुंब एकत्रित लासूर सर्कलमध्ये प्रचार करत आहे। खऱ्या अर्थाने कैलासवासी रामकृष्ण बाबा पाटील आणि आमचे गुरुवर्य लोकनेते आर्यमानी साहेब आज जर असते तर आज त्यांनी उघडपणे माझा प्रचार केला असता, आज ते नाही याची उणीव आज भासत आहे। पण त्यांचं कुटुंब पाठीशी ठाम उभा आहे, कुटुंब ठाम माझ्या पाठीमागं आहे आणि राहणारच होतं याची मला खात्री आहे। वाणी साहेबांचं सर्व कुटुंब त्यांच्या सुखादुखात आणि आमच्या सुखादुखात असेल किंवा माझ्या अडीअडचणीच्या काळामध्ये असेल तर ते निश्चित माझ्या पाठीमागं राहतील याची खात्री आणि राहतात याचा मला अभिमान आहे। बरं, आपण बघितलं कशा पद्धतीनं खरं तर काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर झालेला आहे। इकडे सगळे पक्ष बाजूला ठेवून स्वर्गवासी आरेमाणी यांचं कुटुंब देखील मनाजी मिसाळ यांच्यासाठी खरं तर मैदान उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे ही लासूर गटातली मोठी घडामोड आहे आणि या सगळ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती। माझा सहकारी अशोक पंडित सोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।